नाही, आपण काय करतो, आईच्या समाधानासाठी ती खोटं बोलली किंवा खोटं सांगितलं किंवा हां, खरं सांगितलं तरी तिच्या समाधानासाठी बायकोसमोर तिची बाजू घ्यायची. हां, किंवा काही घरात काय होतं, बायकोच्या समाधानासाठी म्हणजे तिची बाजू घ्यायची, भले ती रॉंग असू दे किंवा काही हां. असू दे. याच्यामुळं काय होतं, की बळी तोच पडणार आहे. त्यांनी काय करावं, न्यूट्रल भूमिका घ्यावी. ठीक आहे, आईला इकडे पर्सनली सांगायचं, "आई, तुला काही वाटलं तिने चुका केल्या ना, मला हं. तू पर्सनल सांग. तुला जसं पाहिजे ना त्या पद्धतीने सांगेल." हां. हे त्या मुलाला, आईला व्यवस्थित समजवता आलं पाहिजे आणि अशीच पद्धत बायकोला समजवता आली पाहिजे. दोघींचा इगो काय असतो, माझ्यासमोर जर माझ्या सुनेला बोललं ना, मग तिला आनंद आहे. हां. कुठेतरी एकदम भारी, "बघ माझा मुलगा बोलला." आणि ते बोलल्यामुळे मुलगाला आनंद, "बघ मी आईचं मन राखलं." याच्यात काही पराक्रम नाही केला तू. हं. उलट तू ताण अजून वाढवून घेतलाय. हेच काय बायकोला काय वाटतं, बरं झालं माझ्यासमोर आहे ना माझ्या नवऱ्याने अपमान केला. हां. ह्याच्यात हे काहीच नाही, काही भारीपणा नाही केला. ताण वाढवून घेतलेला आहे आणि अजून क्लेश वाढलेत त्याच्यामुळे. पण ह्याच्यामध्ये मुलाची भूमिका खूप महत्त्वाची असते. भांड्याला भांडं लागणारच आहे, वाद होणारच आहे. असं एकही घर नाहीये, की त्या घरात वाद नाहीये. पण ते वाद चव्हाट्यावर येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हे मुलाच्या हातात खूप आहे. आपण म्हणतो ना, सून वाईट आहे, आई वाईट आहे. नाही. नवऱ्याच्या हातात आहे खूप ह्या गोष्टी. हेच लोकांना कळत नाही.